सर्वसामान्य घरातला मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे, पण जेव्हा माता माऊल्यांचा आशीर्वाद असतो ना, समोर कुठलंही आव्हान आलं तरी त्याला घाबरायची गरज नसते. आणि हे माझ्या महिला भगिनींनी, संघटनेतल्या सगळ्या महिला भगिनींनी ही गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता माऊलीपर्यंत पोहोचवली पाहिजे. उंबरठ्याच्या आत असणाऱ्या माझ्या माता माऊलींना उंबरठ्याच्या बाहेर कर्तृत्वाची भरारी घेण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुल्यांनी जसं बळ दिलं, त्या पद्धतीनं त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षणाच्या दृष्टिकोनातून, संरक्षण दलाच्या दृष्टिकोनातून जर बळ देणारं कोणी नेतृत्व असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आणि आता हे जे बळ दिलं त्याच्या कृतज्ञतेतून उतराई होण्याची वेळ आली आहे. हा संदेश माझ्या प्रत्येक माता भगिनीपर्यंत गेला पाहिजे. मग अशा आवटे सर ताईंविषयी बोलले, पण संसदेत काम करत असताना अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्हीचा मिलाफ जेव्हा आमची हक्काची ताई संसदेत उभी राहते ना, तेव्हा हा मिलाफ बघतो. आणि केवळ तो संसदीय कामगिरी पुरता नाही, आज तुमच्याकडे, आपल्याकडे एक असं नेतृत्व आहे. कारण आता अनेक लग्नाचा सगळ्यांचा सीझन सुरू आहे ना, अनेक लग्न आपण अटेंड करतो. पहाडासारखा जरी बाप असला तरी सुद्धा लेकीची पाठवणी करताना बापाच्या डोळ्यात पाणी आलेलं आपण बघतो. आणि त्याच पद्धतीनं माझ्या बापावर जर संकट आलं तर पदर खोचून रणरागिणीचा अवतार घेणारी लेक सुद्धा आपण बघतो. त्या लेकीचं प्रतिनिधित्व जेव्हा जेव्हा वडिलांवर संकट येईल तेव्हा तेव्हा मी ठामपणे उभी आहे. हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकीला विश्वास जर कुणाकडून मिळत असेल तर तो आदरणीय सुप्रियाताईंकडून मिळतोय. मला आल्यानंतर विचारलं साहेब की आज भगवा कुर्ता घालून का आलाय. मला खरंच कळत नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला भगव्या रंगाचा कुर्ता घालून आलो तर विचारणाऱ्याच्या पोटात नेमकं काय दुखलं मला कळलं नाही. पण त्याला प्रामाणिकपणे हेच सांगू इच्छितो की हा भगवा कोणाची मक्तेदारी नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे. हा बौद्ध भिक्खूंच्या चिवराचा भगवा आहे. आणि हा माझ्या देशाच्या तिरंग्यातला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.